नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना या अमृत महोत्सवानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने कुटुंब प्रबोधन मंडळातर्फे हा जो कथाकथनाचा कार्यक्रम होतोय त्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सर्वजण मिळून आपल्या क्रांतिकारकांना देशभक्तांना अभिवादन करूया. त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आज आपल्याला हुतात्मा मदनलाल धिंगरा यांची गोष्ट सांगणार आहे. मदनलाल धिंगरा यांचा जन्म पंजाबमध्ये हिसार इथं 18 सप्टेंबर 1883 साली झाला. त्यांचं घराणं हे पंजाबमधलं एक अतिशय श्रीमंत घराणं होतं. त्यांचे वडील सिव्हिल सर्जन होते. 2 भाऊ डॉक्टर होऊन ते देखील इंग्रज सरकारची सेवा करत होते. एक भाऊ बॅरिस्टरी करत होते. हे स्वतः सुद्धा यांचा विवाह झालेला होता, शिक्षण झालेलं होतं, एक मूल देखील त्यांना झालेलं होतं. असं असताना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा ही त्यांच्या मनात होती. त्यामुळं ते एका आगबोटीवर नोकरी मिळवून इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यावर त्यांनी तिथं स्थापत्यशास्त्र शिकायला, आर्किटेक्चर शिकायला सुरुवात केली. 3 वर्ष ते कॉलेजला जात होते आणि त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असल्यामुळं ते हळूहळू इंडिया हाऊसच्या संपर्कात आले. तिथं आल्यानंतर देशभक्ती ही जी त्यांच्या मनामध्ये होतीच ती उफाळून आली आणि त्या देशभक्तांच्या मेळाव्यामध्ये ते सहजपणे समरस झाले. पण त्यांचा धाकटा भाऊ इंग्लंडला शिकण्यासाठी आला आणि ते काय करतायत ह्याची बातमी त्यांच्या घरापर्यंत गेली. त्यांच्या वडिलांचे मित्र होते कर्झन वायली. कर्झन वायली यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या केलेल्या होत्या. ते ब्रिटिशचे सरकारचेच सेवक होते. ते कंदाहारला होते, मद्रासला होते, सर्व देशभर नोकऱ्या करून आता ते जे भारत मंत्री मोर्ले यांचे सचिव म्हणून काम करत होते आणि आता ते लंडनला आलेले होते. साहजिकच कर्झन वायली आणि धिंगरांचे वडील यांचा परिचय असल्यामुळं त्यांनी कर्झन वायलींना संदेश पाठवला की माझा मुलगा हा असा वाया चाललेला आहे, त्याला तुम्ही नीट मार्गावर आणा. त्याबरोबर कर्झन वायलींनी प्रयत्नपूर्वक मदनलाल धिंगरांना जशी ही इंडिया हाऊस ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांची संस्था होती, तशीच एक नॅशनल इंडियन असोसिएशन नावाची ब्रिटिश दार्जिनी विद्यार्थ्यांची संस्था होती. कर्झन वायलींनी त्यांना तिकडे जोडून घेतलं. हळूहळू मदनलालांच्या लक्षात आलं की भारतीय विद्यार्थ्यांचं देशप्रेम नष्ट करणे, त्यातले जे कोणी देशप्रेमी असतील त्यांच्या मार्गात असंख्य अडचणी आणणं, अशी सगळी कामं हा कर्झन वायली करतोय. त्यामुळं ह्या कर्झन वायलीला अटकाव कसा करायचा किंवा इंग्रजांना धडा कसा शिकवायचा ह्याचा विचार ते करायला लागले. त्यांच्या अंगामध्ये धाडस प्रचंड होतं. एकदा सावरकर हे काहीतरी रसायनाचा प्रयोग करत होते. स्टोव्हवर भांडं ठेवलेलं होतं, रसायन गरम होत होतं आणि ते पटकन खाली उतरवण्याची गरज होती. हातात चिमटा नव्हता. सावरकर इकडे तिकडे बघू लागले तर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मदनलालनी ते भांडं स्वतःच्या हाताने उचलून खाली ठेवलं. त्यांचे दोन्ही हात त्यांनी पोळले, पण सावरकरांना त्यांच्या अंगात किती धाडस आहे याची परीक्षा झाली. पण हळूहळू ते नॅशनल इंडियन या ऑर्गनायझेशनमध्ये जायला लागल्यामुळं बरोबरच्या सर्वांना असा संशय येऊ लागला की हे हळूहळू ब्रिटिश सरकारला सामील होत आहेत की काय. त्यातून अनेकदा त्यांच्यावर संशय देखील व्यक्त व्हायचा. पण मदनलाल हे मनाने पूर्ण इंडिया हाऊसमध्ये होते, शरीराने ते कर्झन वायलीच्या ऑर्गनायझेशनमध्ये जात होते. एकदा त्यांनी सावरकरांना विचारलं की हौतात्म्य देण्याची वेळ आलेली आहे का. प्रश्न काय होता, हौतात्म्य देण्याची वेळ आलेली आहे का.
म्हणजे असं कुठलं काम आहे का की जे देऊन हौतात्म्य पत्करावं लागेल? यावर सावरकरांनी त्यांना उत्तर दिलं, एखाद्या हुतात्म्याचा तसा निश्चय झालेला असेल आणि तो सिद्ध झालेला असेल तर हौतात्म्याची वेळ आलेली असलीच पाहिजे. लगेच मदनलालनी तयारीला सुरुवात केली. त्यांनी 2 रिव्हॉल्वर विकत घेतली. त्यातलं एक 8 बारी म्हणजे 8 गोळ्या चालवणारं होतं, दुसरं 6 बारी होतं. काडतुसे घेतली आणि फन लँड नावाचं एक प्रशिक्षण केंद्र होतं, जिथं तुम्ही ही रिव्हॉल्वर चालवायला शिकू शकत होता, त्याची प्रॅक्टिस करू शकत होता. अशा ठिकाणी ते जायला लागले. 2 महिने सतत त्यांनी तिथं कसून सराव केला आणि ते नेमबाजीमध्ये अगदी प्रवीण झाले. त्यांच्याकडे लायसन्स देखील होतं त्याचं. कर्झन वायली बरोबरच्या भेटी ह्या सुरूच होत्या आणि तितक्यात एक तार सावरकरांना येऊन मिळाली की बाबाराव सावरकरांना अटक झालेली आहे आणि त्यांना शिक्षा झालेली आहे. हे ऐकल्यानंतर सगळे तरुण चवताळून उठले. आता काहीतरी करायला पाहिजे. मदनलालनी पण ठरवलं आणि कर्झन वायलीचा कार्यक्रम असलेल्या एका हॉलमध्ये जायचं आणि तिथे वायलीला मारायचं असं त्यांनी ठरवलं. ते सगळी तयारी करून गेले, पण नेमके ते त्या हॉलमध्ये पोचले त्यावेळी हॉलचे दरवाजे बंद झालेले होते. ते चरफडत परत आले. आता मात्र त्यांना दुसरी संधी मिळाली. ही जी असोसिएशन होती, नॅशनल इंडियन असोसिएशन, त्याच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा जुलै महिन्यात होणार होता. 29 जूनला ते सावरकरांना भेटले, सावरकरांचा आशीर्वाद घेतला आणि 1 जुलै 1909 इथल्या जहांगीर हॉल, हा एक लंडनमधला हॉल होता, त्या हॉलमध्ये या कार्यक्रमाला ते पोचले. कार्यक्रमामध्ये काही भाषणं होती, गप्पा गोष्टी होत्या, जेवण होतं. कारण ती ब्रिटिश धार्जिनी विद्यार्थ्यांची संघटना होती, त्यामुळे सर्व गोष्टींची रेलचेल होती. रात्रीचे 11 वाजले. सगळेजण निवांत गप्पा मारत होते आणि अशावेळी थोडे एका बाजूला कर्झन वायली आणि मदनलाल धिंगरा हे समोरासमोर आले. मदनलाल हे एक हात खिशात ठेवून वायलीच्या जवळ गेले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगण्याचा बहाणा त्यांनी केला. कर्झन वायली जसा त्यांच्याजवळ झुकला तसं खिशातलं पिस्तूल त्यांनी काढलं आणि एका पाठोपाठ एक गोळ्या ह्या वायलीवर चढवल्या. 2 गोळ्यांपैकी एक गोळी डोळ्यात घुसली, एक डोळ्याच्या बाजूला डोक्यात घुसली आणि वायली तिथून मागे सरकला. तो थोडा मागे सरकल्यानंतर वायली त्याच्यावर अजून 2 गोळ्या चढवल्या. आता मात्र वायली हा खाली पडला. मदनलाल हे अतिशय शांत होते. त्यांचा चेहरा उग्र झालेला नव्हता. कर्झन वायलीशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. तो त्यांच्या वडिलांचा मित्र होता, पण तो भारताचा शत्रू होता. व्यक्तिगत कुटुंबाचा मित्र जरी असला तरी तो भारताचा शत्रू होता आणि ते शत्रुत्व, देशासाठी असलेलं शत्रुत्व हे मदनलाल धिंगरांनी बाळगलेलं होतं. तो जो सूड होता तो पूर्ण केलेला होता आणि त्यांचं सावज असलेला कर्झन वायली हा त्यांच्या समोर मृत होऊन पडलेला होता. एक कावसलाल काका नावाचा भारतीय डॉक्टर तिथे होता. तो मदनलालांच्या अंगावर धावून आला. त्यांनी एक गोळी त्याला देखील घातली आणि आता शेवटची गोळी आपल्या मस्तकामध्ये ठोकायची असा विचार करून त्यांनी पिस्तूल वर उचललं, पण इतक्यात त्यांना पकडण्यात आलं. पकडून त्यांच्यावर खटला चालला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना लंडनमध्येच फासावर चढवण्यात आलं. पण त्यांना फासावर चढवण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांना तुरुंगात भेटायला गेलेले होते आणि भेटायला गेल्यानंतर सावरकर त्यांना काय म्हणाले, मी आपलं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे एक तरुण अतिशय छान शोकी असलेला श्रीमंत घराण्यातला जो शिकण्यासाठी इंग्लंडला आला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील त्याला असं म्हणावं की मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. इतकं महत्त्व त्यांनी मिळवलं.
असे हे मदनलाल धिंगरा ते इतके शांत होते की मृत्यूपूर्वी जेव्हा एक ख्रिस्ती पादरी त्यांना भगवंताची प्रार्थना ऐकवण्यासाठी आला तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला. स्वतः वधस्तंभाजवळ गेले आणि फाशीचा दोर त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या गळ्यात अडकवला. इतके धीर गंभीरपणे ते मृत्यूला सामोरे गेले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेलं एक निवेदन आहे आणि त्या निवेदनातल्या काही ओळी वाचल्या तर आपल्या त्यांच्या मनामध्ये काय भावना होत्या हे आपल्याला लक्षात येईल. देशभक्त हिंदी युवकांच्या निर्दय फाशीच्या शिक्षांचा आणि सीमापारींचा अल्पसा प्रतिशोध म्हणून परवा एका इंग्रजाचं रक्त सांडण्याचा मी प्रयत्न केला हे मी मान्यच करतो. हिंदू म्हणून माझी अशी भावना आहे की माझ्या देशावर झालेला अन्याय हा परमेश्वराचाच अपमान होय. तिचं कार्य हे श्री रामचंद्रांचं कार्य आहे. तिची सेवा ही श्रीकृष्णाची सेवा आहे. निकृष्ट प्रवृत्तीच्या आणि सामान्य बुद्धीच्या माझ्यासारख्या मुलाजवळ स्वतःच्या रक्ता वाचून आपल्या मातेला अर्पण करता येईल असं दुसरं काही नाही. म्हणून मी तेच तिच्या वेदीवर अर्पण केलं आहे. परमेश्वरापाशी माझी इतकीच प्रार्थना आहे की ती स्वतंत्र होईपर्यंत याच मातृभूमीचे पोटी मला पुनर्जन्म प्राप्त होवो आणि याच पवित्र कार्यात मला पुन्हा मृत्यू येवो. भारत माता की जय. वंदे मातरम. कुटुंब प्रबोधन मंडळाच्या या कार्यामध्ये आपण अवश्य सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.